अकोले तालुक्यातील इंदुरी येथे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात यात्रा भरली आहे। आज पहाटे सुमारे 5 वाजता अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा विधिवत अभिषेक व पूजा संपन्न झाली आहे। यावेळी देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धार्मिक विधीनंतर मंदिर परिसरात विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने वातावरण भक्तिमय झालं। दरम्यान आज पावसानं काही प्रमाणात उघडीप दिल्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं। देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची तसेच महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी तब्बल 12 क्विंटल साबुदाणा खिचडी तयार करून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले। यासोबतच केळीचाही प्रसाद यावेळी देण्यात आला। संपूर्ण इंदुरी गावाला यात्रेचं स्वरूप आलं असून परिसरात विविध खेळण्यांची, खाद्यपदार्थांची आणि पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी इंदुरी येथे दाखल होत आहेत। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडले। आज आषाढी एकादशी सर्वत्र पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी आहे आणि अवघा भारत आणि जगातून पांडुरंगाचे भक्त पंढरीच्या दिशेनं वारीने पोचले। आज दर्शनाला 2-3 दिवसापासून लाईन तसंच या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रति पंढरी अकोले तालुक्यातील इंदुरी हे गाव आहे आणि तिथं पण आता सकाळची महाआरती, महापूजा आणि भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। अकोले तालुक्यातून ज्या भाविकांना पंढरपुराला जाता येत नाही ती सगळी भाविक भक्त इथं इंदुरीला प्रति पंढरीमध्ये येऊन पांडुरंगाचं दर्शन घेत आहे। मी या निमित्तानं सगळ्याच भाविक भक्तांना मनापासून ह्या आषाढी वारीच्या एकादशीच्या शुभेच्छा देतो। परमात्मा पांडुरंग आपल्या सगळ्यांचं रक्षण करो, पाणी पाऊस नीटसा हो, शेतीमाल चांगला येऊ आणि शेतीमालाला बाजार भेटो आणि सगळं जी मायबाप जनता आहे ती सुखात समाधानात राहो अशी परमात्मा पांडुरंगाकडे प्रार्थना।